नमस्कार. आत्मा मालिक, भाग क्रमांक 13. आपल्या सर्वांना माहीतच आहे, स्वामी विवेकानंद यांनी गाजवलेले अमेरिकेतील शिकागो येथील भाषण खूप प्रसिद्ध आहे. परंतु स्वामी विवेकानंदचं ते भाषण प्रसिद्ध होण्याच्या अगोदर भारतातून तिथं जाण्याच्या अगोदर स्वामी विवेकानंदावर खूप संकट आली, खूप त्रासातून जावं लागलं, खूप अग्निपरीक्षा झाली, खूप समस्यांच्या सामोरे त्यांना जावं लागलं. खूप भयंकर अग्निपरीक्षेतून ही वाटचाल झाल्यानंतर शिकागोला अमेरिकेत पोहोचल्यानंतर त्यांचं ते भाषण गाजलेलं आहे. काही लोकांनी पुस्तकात हे वाचलेलं असेल, परंतु ज्यांना माहीत नसेल किंवा वाचलेलं नसेल तर त्याविषयी थोडक्यात बोलतो. स्वामी विवेकानंद यांचे सद्गुरू रामकृष्ण परमहंस त्यांनी सांगितलेल्या मार्गानुसार ध्यान करून स्वामी विवेकानंदांनी ईश्वर प्राप्ती केलेली होती. स्वामी विवेकानंदांना खूप ज्ञान झालेलं होतं, आत्मज्ञान झालेलं होतं. त्यांना खूप तळमळ लागलेली होती आपल्या देशाचे कल्याण करण्याचं, ईश्वराचं कल्याण करण्याचं, ते ज्ञान वाटण्याची खूप तळमळ त्यांच्यामध्ये होती. जे प्राप्त केलं ते एका शिष्यानं त्यांना सुचवलं की अमेरिकेत शिकागो येथे जगातील खूप मोठं धर्म परिषद होत आहे, त्या ठिकाणी तुम्ही जावे, तिथं तुम्ही प्रवचन भाषण करावे. परंतु तिथं जाण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्याकडे पैसा नव्हता. त्यावेळेस स्वामी विवेकानंद यांचे जे शिष्य होते त्या सर्व शिष्यांनी तिथं जाण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्यासाठी पैसा जमा केला आणि तो पैसा घेऊन स्वामी विवेकानंद एरोप्लेनच्या मार्गाने अमेरिकेत पोहोचले. तिथं पोहोचल्यानंतर त्यांना कळालं की ती धर्म परिषद 2 महिने पुढे गेली, तारीख पुढे गेली 2 महिने. हे खूप मोठं संकट कोसळलं, कारण की जेमतेम पैसा त्यांच्याजवळ होता, पैसा थोडा कमी होता आणि आता कसं काय करायचं हा खूप मोठा प्रसंग होता. पण आता एका ठिकाणी ध्यान करू लागले. आणि एका रेल्वेमध्ये ते ध्यान करीत होते. त्या ठिकाणी एक भारतीय महिला, म्हातारी महिला त्यांची भेट झाली, चर्चा झाली. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं 2 महिने पुढे परिषद गेली, धर्म परिषद. त्या बाईने, म्हातारी बाईने, भारतीय बाईने 2 महिने त्यांच्या घरी स्वामी विवेकानंद थांबवले. त्यांच्या घरी घेऊन गेली व तेवढा वेळ तिथं पास झाला, 2 महिने. तिथून ते पुन्हा बाहेर पळाले आणि त्यांना जो मिळालेला पत्ता होता शिकागोचा धर्म परिषदेचा, तो हरवला. पुन्हा अजून खूप प्रसंग कठीण झाला. ते एका रेल्वे स्टेशनवर होते. त्या रेल्वे स्टेशनवर
त्यावेळेस खूप थंडीचे दिवस होते, खूप थंडी वाजत होती. स्वामीकांना खूप काकडू लागले, पांघरायला काहीच नाही जवळ. तिथं एक खोका पडलेला होता. त्या खोक्यात झोपून कशी तरी रात्र त्यांनी ते थंडीमध्ये काढली. सकाळी उठून तोच मनामध्ये विचार, पत्ता हरवला आहे, तारीख जवळ येत आहे. मग असं रस्त्याने ते बाहेर पडले आणि एका ठिकाणी बसले. कारण त्यांना माहिती आहे ध्यानातून आपल्याला मार्ग मिळेल, आतून काहीतरी होईल, काहीतरी परमेश्वर मदत करील, काहीतरी घडणार आहे, काहीतरी घडेल असं त्यांना कळत होतं. आपला मार्ग मोकळा होईल हे त्यांना कळत होतं. सूर्यप्रकाश सकाळी पडला आणि ते ध्यान करीत होते. समोरून एक राणी बंगल्यातून दरवाजा उघडला राणीने. त्या राणीने तर स्वामी विवेकानंदांना विचारपूस केल्यावर त्यांच्या घरी नेलं आणि सर्व प्रसंग सांगितला. तर त्या राणीने मदत केली, शिफारस पण केली, पत्ता पण सांगितला आणि अशा परिस्थितीतून ते शिकागो येथे धर्म परिषदला पोहोचले. अजून थोडं राहून गेलं. त्या अगोदर असे प्रसंग त्यांच्यावर गेले की ज्या गल्लीतून ते जात होते त्यांना तहान भूक वगैरे लागली. तर एका घराचा दरवाजा त्यांनी ठोकला, परंतु तिथून ते गोऱ्या लोकांनी त्यांना इंग्रजी भाषेमध्ये शिवीगाळ केली. म्हणजे पुन्हा हे मी सांगतो असंही त्यांचा प्रसंग त्यांच्यावर आला होता. आता आपलं पुढे मग ते शिकागो पोहोचल्यानंतर तिथं त्यांनी ते भाषण गाजवलेलं आहे. तेव्हापासून ते अमेरिकेत लोकप्रिय झाले असं त्यांचं ते भाषण होतं आणि जगात त्या भाषणाचं आजही नावलौकिक आहे. तर असा प्रसंग स्वामी विवेकानंदांवर खूप कष्टाचा, खूप त्रासातून आला होता. तर खूप काही मोठं मिळवायचं जेव्हा असते तेव्हा खूप अग्निपरीक्षेतून जावं लागतं. यासाठी आम्ही प्रसंग आपल्याला सांगितला. धन्यवाद. ठीक आहे. आत्मा मालिक.